जय महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक। पाहूयात पुढची बातमी। बोगस खत खरेदी करून शेतकऱ्यांनीच भांडाफोड केलाय। 5 वर्षांपासून धाराशिवमधल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते। बोगस खताचे टेम्पो घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। शेतकरी आणि कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांशी यावेळी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। तुळजापूर येथे बोगस खत पकडण्यात आले। आपल्यासोबत जिल्हा परिषद अधीक्षक आहे, काय सांगाल की कोणतं बोगस खत पकडलं? शेतकऱ्याला ज्यावेळेस लक्षात आलं की शेतकऱ्यांनी ताबडतोब तिथं पैसे देऊन खत खरेदी केलं। खरेदी करून कलेक्टर ऑफिस आणलं। इथं कलेक्टर ऑफिस आणलं की किती बॅगा खत पकडण्यात आले, जप्त करण्यात आले, खताचे नमुने घेण्यात जप्त करण्यासाठी आम्ही जातोय आता। हे जे शेतकऱ्यांनी जे 50,000ची खत खरेदी करून इकडे आणले, जप्त करून नाही आणले, खरेदी करून इथं आणले। आता आम्ही दुकानाला जाऊन, जे त्यांची 2 शाखा आहेत, दोन्ही शाखेला जाऊन आम्ही भेट देऊन जे दुकानाची काही माल आहे, दुकानात असलेला माल आम्ही सीज करतो। त्याच्यामध्ये सीज करून FIR जे पोलीस स्टेशन आहे तिथलं, ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला FIR नोंद करून त्याचे जे काही नमुने आहेत, नमुने काढून आम्ही शासकीय प्रयोगशाळा करतो आणि FIR नोंद करून त्याच्यात किती बॅग खत पकडले, काय सांगाल की आज पाऊस पडत नाही, शेतकरी पावसाची वाट बघताय, त्यात बोगस खत विकलं जातं, यावरती कारवाई व्हायला पाहिजे। अरे 100% कारवाई झाली पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। त्याच्यासाठी तर आम्ही रेड हँड पकडून इथं आणलं ना कलेक्टर ऑफिसला। काय मागणी कराल सरकार? काय ना, शेतकऱ्याला न्याय देऊन त्यांची शेतकऱ्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे। आता सध्याच्याला 300 पॉकेट खात आहे, कारण ही मोठ्या प्रमाणात मोठं राकेट आहे आणि ह्याला सॅम्पल काढण्याऐवजी त्या दुकानदारावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा जे आहे, त्या दुकानदाराला सील पडून, कारण दुसऱ्या दुकानदाराला चाप बसला पाहिजे, त्या कंपनीला दुखून सील पडलं पाहिजे, कारण या कंपनीला सील नाही पडलं तरी असंच शेतकऱ्याला फसवणूक करतात, गोरगरीब शेतकऱ्याला फसवतात। दुकानदार काय करतात, गरीब शेतकरी गेले तर साधी पावती देतात। ही साधी पावतीचा प्रकार नसला पाहिजे, कृषी अधिकाऱ्यांनी त्याच्यात दखल घेतली पाहिजे। आता कलेक्टर साहेबांनी आम्हाला दिले आश्वासन, त्यांच्यावर आपण फौजदारी गुन्हे दाखल करू असं आम्हाला सांगितलं। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, धाराशिव। या बातम्या